श्री स्वामी समर्थ. वरदलक्ष्मी व्रत बघा कशा पद्धतीने मांडणी करायची आणि का करायची, कशासाठी करायची. तर आपण जरी साधी कलश ठेवून जरी पुढं अशा पद्धतीने श्रीयंत्र आणि आपल्या घरात साधे 5 फळं नसली तरी दूध, खडी साखर, मध ठेवून एक देवीची आरती आणि ललिता सहस्त्रनाम वाचले तरी आपले हे व्रत पूर्ण होते. ह्या व्रताचे फायदे काय असतात तर आपल्या घरात कधीही अलक्ष्मी नांदत नाही, नेहमी लक्ष्मीची बरकत असते. कारण आपण सेवा बऱ्याच करणार आहोत. तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर कळेलच की सेवा किती आणि कशा पद्धतीच्या असतात. सध्या तुम्ही फक्त मांडणी बघा आणि या मांडणीचं महत्त्व. तर या दिवशी आपण कुंकुमार्जन करायचं. पौर्णिमा येते, संध्याकाळी सत्यनारायण करत असतो, जीविताची पूजा करत असतो आणि शिवाय वरदलक्ष्मीचे व्रत. तर हे दोन्ही व्रत आपण केले की आपल्या घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होते. बऱ्याच सेवे करण्याचा अनुभव आलेला आहे. तुम्हीही अनुभव घेऊन बघा. जरा व्हिडिओ लेटच पडला काही कारणानिमित्त, परंतु समजून घ्या. तुम्ही तुमच्या कानावर जरी समजा आता शुक्रवारी 2 वाजता जरी तुम्ही पाहत असाल तरी तुम्ही 4 वाजता ही पूजा मांडून व्रत करू शकताय. उपाशी राहण्याची गरज नाहीये. फक्त पूजा मांडून विधी उत्तर कुंकुमार्जन, ललिता सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्त्रनामावली ह्या 3 ग्रंथाचं म्हणजे छोट्या पुस्तकाचं तुम्ही पठण केलं की आपल्याला प्रचंड सेवेचा लाभ मिळतो. बरेचसेच लाभ असतात. सेवा छोट्या असतात पण बरेचसेच मोठे कार्य करतं. आपण आपल्या हातून जर अशा पद्धतीने सेवेची मांडणी केली तर आपल्या घरात एक पॉझिटिव्हिटी तयार होते. आपल्यालाच आपलं घर छोटं मोठं कसंही असू दे पण सुंदर दिसतं. जसं गौरी गणपतीला आपल्या घरात एक प्रसन्नतेचं वातावरण उभं राहतं, घरात एक पॉझिटिव्हिटी येते, तसंच हे वरदालक्ष्मीच्या व्रतानेही होते. आणि हे बरं का तुम्ही उद्याही म्हणजे ह्या शुक्रवारी, 3ऱ्या शुक्रवारी आणि 4थ्या शुक्रवारीही करू शकताय. जिथे जिथे लक्ष्मीची सेवा केली जाते तिथे तिथे विष्णू देवता प्रसन्न होतात. त्याच पद्धतीने जिथे जिथे विष्णू देवतांचे नामस्मरण केले जाते त्या ठिकाणी लक्ष्मी वासाला येते. लक्ष्मीची विविध रूपे असतात परंतु सेवा एकच असते. ललिता सहस्त्रनाम, विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र ह्या सेवा कधी करायच्या, कशा स्वरूपात करायच्या आणि का करायचे ह्याची संपूर्ण माहिती आपल्या संपूर्ण व्हिडिओमध्ये असली जाणार आहे. तर व्हिडिओ आपला स्किप नाही करायचा, संपूर्ण पहा. सेवा महत्त्वाची आणि सेवा चुकवू नका. सेवेला खूप प्राधान्य असतं. दिंडोरीप्रणित सेवा मार्गातील आपल्या या सेवा आहेत. परमपूज्य गुरु माऊलींनी आपल्या सिद्धमय करून दिलेल्या सेवा. वरदालक्ष्मी व्रत म्हणजे काय, या व्रताची नियमावली कशी असते, हे व्रत कसे करतात जाणून घ्या आपल्या व्हिडिओमध्ये. यासाठी आपल्या व्हिडिओमध्ये आधी कुठं न स्किप करता संपूर्ण पहा. अत्यंत महत्त्वाची आणि लाभदायक माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये असली जाणार आहे. तर हे व्रत कसे करावे, ह्या दिवशी कोणती सेवा करायची तर सकाळी उठल्यानंतर विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करायचं आणि संध्याकाळी ललिता सहस्त्रनाम आणि 12 वाजता व्यंकटेश स्तोत्रम. बघा रात्रीच्या 12 वाजता व्यंकटेश स्तोत्रमचं पठण. ही सुद्धा विष्णू देवतांची सेवा आहे. ह्या सेवेने काय होणार आहे, तुमच्या घरातील वाईट शक्ती, निगेटिव्हिटी, करणी बाधा, व्यसनाधीनता, घरात मूल न होणे, मुलांची लग्न न होणे, एखादी व्यक्ती सतत दुसऱ्या व्यक्तीला त्रास देणे, घरात कितीही काही केलं तरी तिचा स्वभाव काही बदलत नाहीये किंवा त्याचा स्वभाव काही बदलत नाहीये, एक आडगळ हट्टीपणा म्हणा किंवा मुलं व्यसनाधीनच्या मार्गाला, आपले नवरे मिस्टर म्हणा वाईट मार्गाला, बाहेरच्या नादाला जाणे, पैसे येतात पण तू भरपूर पैसे कमवताय पण तू ते जाते कुठे हे समजत नाहीये, शेतातून काहीच उत्पन्न होत नाही, निव्वळ लॉस, बिझनेसमध्ये पण निव्वळ लॉस. असं का होतं तर वाईट शक्ती अकाबाईचा फेरा फिरलेला असतो. ह्या अकाबाईचा फेरा आपल्याला उलटा फिरवायचा असतो. त्यासाठी वरदालक्ष्मीचं व्रत करणे गरजेचं आहे. नुसते पूजा मांडून हे व्रत पूर्ण होत नाही, सेवा पूर्ण होत नाही. त्यासाठी सेवा कोणती करायची तर पूजन झाल्यानंतर, पूजा मांडल्यानंतर आपण सकाळी विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करायचं, संध्याकाळी 7च्या दरम्यान ललिता सहस्त्रनामाचं पठण करायचं, गोड नैवेद्य दाखवायचं, संध्याकाळी 12 वाजता व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं. आता बघा नियमावली सांगते मी, पर अन्न खायचं नाही, कुठल्या घरातलं पाणी प्यायचं नाही, बाहेर सर्व्हिसला जाणाऱ्यांनो. सगळ्यात महत्त्वाचं
अंगावर काळं वस्त्र घालायचं नाहीये. ज्यांना शुगर, डायबिटीज, शरीराचा काही त्रास असेल त्यांनी उपवास नाही पकडला तरी चालतंय. ज्यांना उपवास करण्याचा काही प्रश्न म्हणजे काही त्रास नाही त्यांनी उपवास पकडा. कारण कसं आहे, आता उद्या पण उपवास येणार आणि परवा पण उपवास, मग सलग 2 दिवस थकवा येतो. आणि असं कुठं देवानं सांगितलेलं नाहीये की आत्मा मारून सेवा करा. त्यामुळे बिना उपवास करताही वरदा लक्ष्मीचे व्रत करू शकतोय. व्यवस्थित निरंजन लावायचं, संध्याकाळी दरवाजाच्या बाहेर धूप दीप लावायचा, आरती लावायची, गोमूत्र शिंपडायचं सगळ्या घरात, मेन प्रवेशद्वार स्वच्छ पुसायचा, हळदीचं लेपन द्यायचं, छानशी गोपद्मची दारात रांगोळी काढायची. देवघरात तर आपली चालूच आहे चातुर्मास. ह्या बारीक सारीक गोष्टी विसरू नका, ह्या तर महत्त्वाच्या नियमावली आहेत. आणि रांगोळी काढल्यावर हळदी कुंकू ही रांगोळीवर पडलंच पाहिजे. महत्त्वाचं मी काळे वस्त्र तुम्हाला अजून एकदा सांगितलं असेल, परंतु जाऊ द्या, समजून घ्या. काळे वस्त्र घालू नका. लाल, हिरवं, तांबडं, भगवी, निळं अशा स्वरूपाचं वस्त्र असावं. मुली असाल उद्याच्या दिवशी साडी नेसा, खूप लाभदायक असतं. सेवा काहीतरी नियमावली असतात. तुमचे लग्न होत नाहीये, बरे शिक्षण झाले पण तुमच्या मनासारखा वर मिळत नाहीये, मुलगा तुम्ही भरपूर शिकलाय तुम्हाला मनासारखी मुलगी मिळत नाहीये, किंवा दोन्ही पण झाले पण तुमचं पटत नाहीये, एकाचं तोंड एकीकडे एकाचं तोंड इकडे झालंय, काय करायचं कुठंच जाणवत नाहीये, मग यायला मानसिक तज्ञाकडे जा, मग शेवटी डिवोर्सकडे जा. ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत. म्हणून परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला ज्या ज्या सेवा सांगितल्या त्या त्या सेवा जर आपण आपल्या घरात व्यवस्थित केल्या, व्यवस्थित नियमावली पाळून केल्या तर आपल्या वेळ अशी येणारच नाहीये. बरेचसेच प्रकार सांगितले मी टेन्शन घरातील. खूप कोणताही प्रॉब्लेम असो, सोल्युशन एक स्वामी मार्गातील, दिंडोरी प्रणित मार्गातीलच सेवा करा आणि या सगळ्या वाईट प्रसंगातून बाहेर निघा. तुम्हाला स्वामी समर्थ महाराजच आहे तुमच्या पाठीशी. म्हणून बरेचसेच ताईंना आता रिझल्ट यायला लागले, तसे रिझल्ट तुम्हाला. फक्त सेवा आपल्या मनापासून पार करा. तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत सेवेला बसा बिलकुल म्हणत नाहीये. जे काही मोजका वेळ देणार आहे तो फक्त त्यांच्यासाठीच द्या. सकाळी तुमची पूजा झाल्यानंतर, देवघराची पूजा झाल्यानंतर विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण झालंच पाहिजे. त्यानंतर तुम्ही वरदा लक्ष्मीचे व्रत विकल्पाची मांडणी करणार आहात. संध्याकाळी 6 वाजता ललिता सहस्त्रनाम 3री बारी सांगण्याची आणि शेवट व्यंकटेश स्तोत्र तेही रात्रीच्या 12 वाजता वाचायचं आहे. ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर ह्या व्रताची फलश्रुती तुम्हाला 4 दिवसात मिळून जाणार आहे. अनुभव जास्त दिवसात पण सांगत नाही, 4 दिवसापासूनच तुमचा प्रश्न सुटला जाणार आहे. 1000% पटीने खात्री देऊन सांगते जर तुम्ही सेवा केली तर. असो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, तुम्हाला जर काही शंका असतील तर बाजूला नंबर येते व्हॉट्सअप. तुमचा काही प्रश्न फक्त स्वामी सेवेचे असावे, कॉल कुणीही करायचा नाहीये. अर्जंट महत्वाचा असेल तर विचारा, कॉल करायचा. मला जर वेळ असेल तर मी सांगते तेव्हाच कॉल करायचा, अदरवाईज मी कॉल कुणाचाही उचलत नाहीये. जास्त असेल तर ब्लॉकला नंबर टाकला जाईल. तुम्ही जर मनापासून सेवेकरी आहात, सेवेत तथ्य असेल, सेवा तुम्हाला हवी असेल, नियमावली पाहिजे असेल आणि सेवा तुम्ही करणार असाल तर मी तुम्हाला नंबर देते. त्याच्यात तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही बिनधास्तपणे मला विचारा. त्या सेवेचे सोल्युशन आपल्याकडे केले जाईल. आपली सेवा ही दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील सेवा असते. त्यामुळे कोणतीही सेवा नाही, जी सेवा काही आहे ती आपली परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेली सेवा आहे. असो, सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचा दिवस आनंदाचा, भरभराटीचा आणि बरकतीचा स्वामी सेवेचा जाओ ही स्वामी चरणी प्रार्थना.